काय गरचू मयू झोपली का? हो झोपली बाई एकदाची. चला तिच्यासाठी ना नाना आणि मेघना शाळेत गेलेत या विचारानेच मन शांत झालं असेल तिचं. मयू ज्या अर्थी इतकी शांत झोपली ना त्या अर्थी नाना नक्की काहीतरी चांगली बातमी घेऊन येणार आहेत. हो घ्या आले. काय झालं? काम फत्ते. अरे वा. काय सांगताय काय नाना? मग म्हणजे त्यांनी सपशेल माघार घेतली डायरेक्ट शरणागती? अर्चू आम्ही तिथे काय युद्ध करायला गेलो होतो का? संवाद साधायला गेलो होतो, तो साधला गेला, सोल्युशन निघालं. नाना मला सगळं अगदी डिटेल सांगा ना, म्हणजे स्टेप बाय स्टेप. सांगतो सांगतो सांग. म्हणजे बघ आम्ही इथून देसाईवाडीच्या गेट मधून बाहेर पडलो. काय हो नाना नीट सांगा ना प्लीज. अगं काय नाही ग, जो तुम्हाला अनुभव आला होता ना तोच आम्हाला आला. मयूची क्लास टीचर हे कोण आगाव आपल्याशी कटकट करायला आलेत अशाच नजरेने आमच्याकडे बघत होती. बोलणं तर लांबच राहिलं. त्यांच्या जरा टेचात बोलण्यासमोर नाना इतक्या नम्रतेने बोलत होते, इतके गोड बोलत होते ना की शेवटी त्यांच्या लक्षात आला नानांचा तिरकसपणा. अगं बाई मग काय नाही, त्यांनी पाठवलं आम्हाला प्रिन्सिपल मॅम कडे. नाही पण त्यांचा ऍटिट्यूड कसा होता नाना? नाही सुरुवातीला जरा स्टिफच होता. साहजिक आहे, आपल्या स्टाफला प्रोटेक्ट करणारच ना त्या. अगदी बरोबर. मग पुढे काय झालं? नाही आम्ही आधी त्यांचा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह म्हटलं. नवीन मुलांची फ्रेंडशिप करता यायला हवी, वेगवेगळ्या स्वभावाच्या मुलांमध्ये भविष्यामध्ये माणसांमध्ये वावरता यावं म्हणून तुम्ही जागा बदलल्यात, हे अगदी बरोबर आहे. पण त्यामुळे काही पक्क्या होणाऱ्या मैत्रीची नाती विस्कटली ना. मी त्याला म्हटलं म्हणजे तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू अगदी बरोबर आहे, मग आमचं काही चुकीचं नाहीये ना. यातून काहीतरी सुवर्ण मध्य काढायला हवा ना. तेव्हा आपल्या या चतुर सुनेला एक मार्ग सुचला. कुठला? काय नाही, एक आठवडा टीचर म्हणतील त्याप्रमाणे मुलांनी बसायचं आणि दुसऱ्या आठवड्यात मुलांनी आपापल्या चॉईसनी बसायचं. रोटेशन. अरे वा, वा, वा. मस्त. नाही म्हणजे यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. आणि कसं आहे दोन्ही बाजूंचा मान राखल्यासारखं पण झालं. अगदी सॉलिड. हा मेघना मग हिरा हिरा हिरकणी. हो काय हो नाना चेष्टा करता माझी. खरंच. अहो नाही हो. बरं अर्चू, मयूला आधी जाऊन खुशखबर सांग, तिचा ताप पळून जाईल. जा पळ. हो हो आलेच. ते काही चाललंय काय? सगळे बघताय तर माझ्याकडे. मग बघू दे, त्यांना माहितीये तू तुझ्या बायकोशीच बोलतोय म्हणून. मयूच्या शाळेचं मिशन सक्सेसफुल झालेलं दिसतंय. येस सर. प्रिन्सिपल मॅमशी जवळजवळ 1.5 तास आर्ग्यू करत होतो मी आणि नाना, बट फायनली एक पॉझिटिव्ह सोल्युशन घेऊन आलाय. ग्रेट 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 यार. मयू जाम खुश असेल म्हणजे. अर्थात. ताप उतरेल बघ आता तिचा. शांत झोपली. खरंच आदित्य, सगळं काही मनावर असतं नाही माणसाच्या. मन कोमेजलं की शरीरही कोमेजतं. आणि मन फुललं की आदित्य, तुला माहितीये नाना काय म्हणाले? काय? आज मला एका हिऱ्याचा शोध लागलाय. अच्छा अच्छा, प्रिन्सिपल मॅम बद्दल बोलत होते का ते? हो अर्थात. त्यांना सांग मीच शोधलाय तो हिरा. ओ, मला कल्पनाच नव्हती. अच्छा म्हणजे प्रिन्सिपल मॅमला तू. ए लव यू. मी टू. रिअली? आज येशील ना लवकर घरी?
खरं सांगू, आज यावंसं वाटतंय मला तर. पण आधीच खूप सुट्ट्या घेऊन ठेवल्यात ना, तो काम भरपूर आहे. या पाठीपायी 2 दिवस रजा गेली, नाहीतर काय? आत्ताच्या आत्ता रजा घेऊन धावत आलो असतो घरी. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काम संपून धावत येतो ना. ये पण बाईक हळू, पाठीला त्रास नको व्हायला. अरे नहीं नहीं, पाठ माझी एकदम फिट है और आज का दिन भी फिट है और हिट है ना. बघ ना, माझी पाठ फिट आहे. तू मयूचं काम हिट केलंस. मूड इज ग्रेट. तो आज आज काय? आज आज माझा हिरा मला मिळणार. हॅपी आदित्य. मिठू. हाय. आज एक माणूस एकदम आनंदात दिसतोय. हा, चांगलं काम करून आलो ना. खरंय खरंय. अहो, आम्ही घरातच होतो तरी आम्हाला इतका आनंद झालाय, हो. तर तुम्हाला तर वाटणारच ना. पण मला कमाल वाटते ना ती मेघनाची. ती कशी काय तुमच्या बरोबर यायला तयार झाली? मला हे आश्चर्यच वाटलं, पण तिच्यात खूपच फरक पडलाय. खरंय, अगदी मोकळेपणाने वावरते नाही आता घरात. नाहीतर आधी ना अशी अवघडल्यासारखी वागायची. हो, नाही, आधीची मेघना असती तर तिला चल म्हणण्याचं डोक्यात आलं नसतं. चला, म्हणजे आपल्या आदित्यची निवड अगदी बरोबर निघाली तर. नाही, मधल्या काळात जरा असं वाटत होतं नाही की ह्या दोघांमध्ये काहीतरी तणाव आहे आणि ही मुलगी सुखीच नाहीये आपल्या घरात. मला तर असं वाटायचं की ह्या तणावाखाली जन्मभर राहणार आहेत की काय दोघं. पण चला, तसं काही झालेलं नाही. काय निर्गाट होती ती सुटली आणि आपलं टेन्शन उतरलं. देव करो आणि ही गोडी अशीच कायम राहो. हॅलो. हा मेघना. हा आई. हा बोल, कशासाठी फोन करत होतीस? आणि अगं तू नंबर का बदललायस? अगं नंबर बदलला म्हणजे ह्यांना कोणीतरी सांगितले की 7 बेरीज असलेला नंबर घरात ठेवू नका. झालं, त्यांनी माझा फोन नंबरच बदलून टाकला. अगं पण मी तुला फोन करत होते म्हणजे खूप दिवसात तू भेटली नाहीयेस ना. आणि हे सुद्धा म्हणत होते ग, तिला निवांत महिनाभर राहायला बोलवा म्हणून. बाबा काय आई? अगं खरंच, माझ्या मागे नुसती भुणभुण लावलीये. आणि तुला तर माहिती आहे ना, ह्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट आली की हे कसं करतात ते. हो ग, खरंय तुझं म्हणणं. पण अगं आई, इतक्यात नाही जमणार ग. हा म्हणजे इकडची गडबड शांत झाली की येईन मी. गडबड? अगं एवढ्यात कसली गडबड? अगं अगं आई, अगं कुठच्या कुठे पोहोचलीस तू अजून? आय मीन, अगं गडबड म्हणजे इकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्यात ना, ती गडबड. अच्छा अच्छा, तरी पण वेळ काढून ये ग. हो आई, पण इतका आग्रह का करतेस तू? आग्रह वगैरे काही नाही ग, पण ह्यांनी ऐकायला पाहिजे ना. तुला जर फोन केला नसता ना तर वैतागले असते माझ्यावर. बरं, बाबांना सांग येईन मी. मला वेळ मिळाला की नक्की येईन. ठीक आहे, पण इतक्यात नाही जमणार. बर बरं चल आई, ठेव फोन. काळजी घे. हो हो, बाय बाय. मलाही दे ग जरा बडीशेप. आज 4 घास जरा जास्तच गेले. मयूचं टेन्शन उतरलं ना म्हणून. तुला सांगू माई, मला इतकी भीती वाटत होती, खरंच खूप घाबरले होते मी. नाही म्हणजे नानांचं जर मिशन सक्सेसफुल झालं नसतं तर मयूच्या टीचरने मयूवर दात ठेवला असता. काय ग भाषा तुझी.
दात ठेवायला टीचर म्हणजे काय ड्रॅक्युला आहे का? हो नाना तेच हो. आपण नाही का म्हणत डूक धरलाय का म्हणजे काय तो साप असतो का? श्श्श, काय चाललंय ग तुझं? अगं तुला म्हणजे निमित्त लागतं फक्त असलं काही बोलायला. आणि तुम्ही तरी काय हो, सारखे तिला चिमटे का काढताय मुद्दामून? बोल हा बाळ अर्चू बोल. पण तिचं म्हणणं बरोबर आहे. हा तुम्हाला आठवते पल्लवच्या एक टीचर होत्या, त्या सारखा मारायच्या त्याला. तेव्हा मेघनाचा रोल अर्जुनी केला होता. गेली होती तावा तावाने त्या पल्लवच्या टीचरशी भांडायला. हो मग तेव्हा विजया सुद्धा अशीच घाबरली होती. तिलाही असंच वाटायचं की त्या टीचर डोळा ठेवतात की काय ह्याच्यावर. अरे काय चाललंय काय तुमचं? डूक काय, दात काय, डोळा काय? पण नाही हो नाना, भीती वाटणारच ना. हल्ली आपण काय काय वाचतो पेपरमध्ये. हो ना, त्यामुळेच ना सकाळी तुम्ही येईस्तोवर ना माझ्या जीवात जीव नव्हता. आणखीन एक गोष्ट आहे, म्हणजे मेघना, म्हणजे मनातल्या मनात हा, मी तुझ्यावर दात ओठ खात होते. अगं म्हणजे मला असं वाटलं की तू जर हा विषय वाढवला नसता तर मी मयूला दामटवून का होईना पण शाळेत पाठवलं असतं. आणि जर उलट सुलट काही झालं असतं तर मग कायमचा त्रास झाला असता ना. पण असं काही झालं नाही. आय एम सॉरी. आई अगं मनातल्या मनात म्हण ना. का? दातोट मनातल्या मनात खाल्ले होतेस ना. नाना नाही पण आपण भीतीपोटी गप्प बसलो असतो ना तर आपल्या मयू बरोबरच इतर मुलांचंही नुकसान झालं असतं. आणि त्याहीपेक्षा आपलं म्हणणं आपण न घाबरता ठामपणे मांडायचं असतं. हा महत्वाचा धडा मयू, साक्षी, पल्लवला मिळाला की नाही. आणि आजच्या सगळ्या गोष्टींमुळे 4 घास जरा जास्तच गेले. बरं पण मुलं कुठे आहेत? मयूबाई काय आता फॉर्मात आहेत, तिघही वर बसलेत. मी तुमच्या मुलांबद्दल नाही विचारत आहे, माझ्या मुलांबद्दल विचारते मी. नाही अमित सांगून गेलाय त्याला उशीर होणार आहे म्हणून. आदित्य कुठे आहे? माई मी बघते, मी फोन करते लगेच. लगेच चान्स मिळाला बघ तिला. गेली बघ कशी लट्टपट्ट लट्टपट्ट. काय हो जय हो, जय हो, माधवी माधवी माधवी. आता काय झालं आणखी? सर बस. असं थोबाडं वाकडं करून विचारू नका, माझं टाळकं फिरतं. हा हा, अहो मला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालंय. मला हे सगळं पटलेलंच नाहीये. विचारलंय का कोणी तुम्हाला? विचारलंय का? हा कशाला बोलता? त्यांनी आदेश दिला ना, त्यांनी आदेश दिला, आपण पालन करायचं. पालन करायचं आपण फक्त, बास. त्यांनी आदेश दिला की दी एंड समाप्त. अहो माझ्या कुशाग्र बुद्धीला त्यांच्या वरद हस्ताची साथ मिळाली आहे. सोल्युशन मिळालंय, उत्तर मिळालंय. मेघना आपल्याकडे येऊ शकत नाहीत ना, आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि आणि अहो फोनवर जे बोलायचं राहिलंय ना त्यांच्याकडे जाऊन बोलूया. आणि मग त्यांच्याकडे गेलो ना मग पुढे काय करायचं ते त्यांच्याकडेच सुचेल आपल्याला. पण असं काही कारण नसताना तिकडे जाणं काही आहे की नाही? हो ना, नाही गेलो ना तर राक्षस नातू होईल ना. उगाच काहीतरी सांगू नका, असं काहीही नसतं. असतं. पण तुम्हाला काय सांगतोय, तुमच्या मेंदूचा झालाय असतं. हा, त्यांनी सांगितलं ना पालन करायचं, जास्ती प्रश्न विचारायचे नाहीत. कळलं? बुगू बुगू बुगू, चला आवरायला लागा. चला बघू नका, चला. जय हो. जय हो बाबाजी. असंच लक्ष असू द्या. जय हो. लवकर येतो म्हणे. कुठे आहे पत्ता? थापा मार नुसत्या. फोन उचलत नाहीत म्हणजे बाईकवर असतील महाराज. पण मी निघालो असा एक फोन करायचा ना आधी. घरी आहे, बघते तुझ्याकडे.
माझंच जास्त प्रेम आहे तुझ्यावर. पण काय करणार, तू आहेच ना तसा. बघणार नाहीयेस का माझ्याकडे? अच्छा, दित्या, इतके दिवस कसा जगलो मी तुझ्याशिवाय? मेघना, काय ग? काय झालं? तू कधी आलास? आय मीन फोन करणारच होते मी तुला. माई म्हणाल्या जेवणासाठी वाट बघतायत. खरंच? मी आलोच फ्रेश होऊन. तू तयारी कर जेवणाची. घ्या. काय बघता काय एवढं? काय नाही, इन्शुरन्सचे पेपर्स बघत होतो. नाही, सगळं आहे व्यवस्थित, पण एकदा चेक केलेलं बरं. मागच्याना त्रास व्हायला नको ना. काय चालवलंय तुम्ही हल्ली? तुम्हीच म्हणता ना अजून वेळ आलेली नाहीये म्हणून. भरपूर आयुष्य आहे आपल्याला, आणि वेळ येईल ना तेव्हा आधी कळेल आपल्याला. एवढं पुण्य कमवलंय आपण. ओके, मिटली फाईल बस. मोऱ्या गेल्यामुळे ना एकदा चेक करावं असं वाटलं ग. बघा आता. येईन मी हळूहळू ताळ्यावर, नको काळजी करू. मग अरे आज लवकर येणार होतास ना तू? अगं हो, पण आज खूप काम होतं ऑफिसमध्ये आणि संपवल्याशिवाय पायच निघेना. म्हणजे तू ऑफिसमध्ये काम करतोस? म्हणजे काय हो? नाही, मला वाटलं ऑफिस मधून मेघनाशी गुलुगुलू बोलत बसतोस की काय. नाना. अरे नाही रे बाबा, माझ्या मुलांची मला खात्री आहे. माझी मुलं काम चुकार नाही आहेत. माझी मुलं कधीही भ्रष्टाचार करणार नाहीत. आणि माझ्या मुलांचं काम म्हणजे कसं, टोटल क्वालिटी ऑलवेज. नाना, आज काय एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढवताय? ए,
तुला नाही चढवत आहे हम्म. मी स्वतः चढतोय माझी मुलं असं म्हणून. आणि नुसतं मुलंच नाही, मेघनाचे खूप कौतुक वाटतं. एवढ्या लहान वयात किती सेन्सिटिव्ह आहे ती. या मयूच्या प्रकरणात प्रिन्सिपलशी खूप छान बोलली ती. बरं जेवायचं ना तुला? चल वाढते. अगं राहू दे ग माई, मेघना आहे ना. नाही म्हणजे अमित दादा नाही आला का ग अजून? नाही, आज तू उशिरा येणार आहे सांगून गेलाय रे. मी बसतो जेवायला. गुड नाईट. गुड नाईट.